हँड वेलकम. सर्वांचं स्वागत आहे. इन जनरल आता आपण गोष्टी ज्या आहेत ते वन बाय वन चेक करूयात. तर जनरली आपण जेव्हा केव्हा स्टॉक मार्केट बघत असतो त्या स्टॉक मार्केटमध्ये एक गोष्ट मोस्ट ऑफ टाइम जी आहे रिपिटेटिव्हली चर्चा केली जाते की ट्रेंड इज इम्पॉर्टंट आणि तो ट्रेंड कशा पद्धतीने चेक करणं गरजेचं आहे तो आपण लक्षात ठेवणं महत्वाचं असतं. आणि त्यामध्ये भरपूर काही प्रकारचे ट्रेंड्स असतात, टर्म्स असतात, सप्लाय डिमांड असतात. बट वन बाय वन ज्यावेळेस सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला चेक ज्यावेळेस करायचे असतात त्यामध्ये आपल्याला त्यातला एक ओव्हरऑल आउटकम वाला पॉइंट कळणं महत्वाचं आहे की त्याच्यासाठी डिमांड कुठे तयार होतोय आणि प्लस त्याचा सप्लाय जो आहे तो सप्लाय कुठे तयार होऊ राहिला आहे हे बघणं गरजेचं आहे. सप्लाय म्हणजे काय, तिथे विक्रीचा मारा जो होतोय तो जास्त प्रमाणात होतोय, प्रचंड प्रमाणात होतोय आणि इथे खरेदीचा जो मारा जो आहे तो जास्त प्रमाणात होतोय म्हणून आपल्याला प्राइस किंवा किंमत जी आहे ती वरती येताना दिसते. एक साधारण सिंपलचं उदाहरण आपण घेत असतो की ज्यावेळेस आवक जे की आपण शेतकरी रिलेटेड जर उदाहरण जर घेतलं तर कांद्याचं उदाहरण घ्या. कांद्याच्या उदाहरणामध्ये काय की ज्यावेळेस कांद्याची आवक एकदम कमी असते त्यावेळेस कांद्याचे भाव जे असतात ते गगनाला भिडलेले असतात. परंतु जेव्हा केव्हा कांद्याची आवक जी आहे ती जास्त होते, आवक वाढते, त्यावेळेस कांद्याचे भाव जे आहेत ना ते काय होतात, घटतायत. तर हे दोन महत्वाचे मुद्दे आहे की आवक किती आहे आणि त्याला मागणी काय आहे त्यावरती गोष्ट वाचून दिसते. म्हणजे ही जी मागणी आहे हीच आपल्या चार्टवरची काय झाली, डिमांड झाली किंवा सपोर्ट आपण म्हणू शकतो. ओके. आणि आवक जो आहे हा तुमच्यासाठी सप्लायचं काम आपल्याला करताना दिसतं. सप्लाय म्हणजे किती प्रमाणात तिथं विक्रीवाले जे आहेत ते विक्रीसाठी आलेत आणि किती खरेदीवाले तिथं आहेत आणि याच्यावरती जे आहे चार्टमध्ये आपल्याला बदलाव होताना दिसतात. दुसरं महत्वाचं हा मारुती सुझुकीचा जुना चार्ट आहे मागच्या वर्षीचा. तर त्यामध्ये आपल्याला इथं लक्षात येतं एक सेट ऑफ इंडिकेटर्स जे आहे ते यूज केलेले आहेत आणि त्या सेट ऑफ इंडिकेटर्स मध्ये आपल्याला लक्षात येतं काही काही सिच्युएशनला असं येतं की किंमत किंवा प्राइस जी ती की इंडिकेटर पासून भरपूर वेळा करता हवे राहते, त्यानंतर पुन्हा एकदा त्या इंडिकेटरच्या किंवा त्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास येते, पुन्हा पुढे जाते, पुन्हा खाली येते. अशा पद्धतीने आपल्याला बिहेवियर जो होतो होताना दिसतो. मग जे उदाहरण मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं त्या उदाहरणामध्ये एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि तो मुद्दा काय बरं, तो मुद्दा असा आहे की जिथे सप्लाय म्हणजे आवक जिथं जास्त आहे तिथं तुम्ही जर बघितलं तर किंमत एकदा जाते, पुन्हा दोनदा जाते, तीनदा जाते, पण मागणीच नाहीये त्याला. मागणी नसल्यामुळे पुन्हा किंमत जी तुम्हाला खालच्या बाजूला जाताना दिसते. सेम वे जर इथं खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हा पहिला पॉइंट हा जो आहे थोडासा वरच्या बाजूला दुसरा पॉइंट आणि हा तिसरा पॉइंट असेल प्रोबेबली जुन्या काळाला. तर इथं काय, इथं तो एक मागणीवाला झोन आहे, त्याला मागणी जी आहे ती सगळ्यात जास्त राहते आणि ती मागणी जी जेव्हा केव्हा त्याच्या आवकच्या झोन मध्ये जाते त्या आवकच्या झोन मध्ये गेल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला टर्न व्हायला दिसतो. म्हणून जिथं खरेदीवाले जास्त आहेत ते प्राइसला वरती घेऊन जाणार आहेत, जेव्हा तिथे आवक विक्रीवाले जास्त आहेत ते पुन्हा एकदा किमतीला मागणीवाल्या झोन मध्ये घेऊन जाणार आणि त्यामध्ये आपल्याला ट्रेंड शोधणं गरजेचं असतं. आता नो डाऊट हा जो इथं पर्टिक्युलर चार्ट आपल्याला दिसतोय तो 1 तासाचा दिसतोय. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की बाबा ह्या जे ब्ल्यू कलरची रेषा आहे, ही जी लाल कलरची रेषा आहे, ही जी हिरवी कलरची रेषा आहे, हे नेमकं काय? हे काहीच नाहीये, हे एक सिंपलचं लॉजिक आहे, इंडिकेटर आहे ज्याला मुव्हिंग ऍव्हरेजेस असं म्हटलं जातं. आता हे जे मुव्हिंग ऍव्हरेजेस जे आहेत ना ते वेगवेगळे असू शकतात. वेगवेगळे या शब्दाचा अर्थ काय, काही ह्या मुव्हिंग ऍव्हरेज वरनं अगदी तुम्ही 5 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज घेऊ शकता, अगदी 9 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज घेऊ शकता, 12 दिवसांचा घेऊ शकता. याचा अर्थ काय, समजा एक किंमत आहे अगोदरच्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 15 रुपये, तिसऱ्या दिवशी 18 रुपये, पुन्हा एकदा 15 रुपये, पुन्हा एकदा 13 रुपये, असे 5 रिडिंग आपल्याला तिथे येताना दिसतात. मग याची सरासरी काढणे म्हणजे ऍव्हरेज करणे. म्हणजे जेव्हा केव्हा किमतीचं मला जर व्हॅल्यू जर काढायचं तर यांचं सगळ्यांचं बेरीज करून त्यांना 5 दिवसाच्या टेन्युअरनी भागल्यानंतर आपल्याला त्याची ऍव्हरेज व्हॅल्यू ह्या केससाठी मी 15 असं पकडतो. म्हणजे त्या रिडिंग भले 10 ते 18च्या इन बिटवीन जरी असला तर त्याचा सुवर्ण मध्य सरासरी काढणं म्हणजे मुव्हिंग ऍव्हरेजेस आहे.
मग त्यामध्ये दोन सिच्युएशन येऊ शकतात. जसं ह्या केसमध्ये आपण म्हणलं की 15 जो आहे तो तुमचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे, सरासरी आहे. त्या सरासरीच्या वरती म्हणजे अगदी 18ला पण किंमत असू शकते आणि त्या सरासरीच्या खाली अगदी 10 रुपयांना सुद्धा किंमत असू शकते. जर 15च्या वरती 18ला आहे म्हणजे किंमत काय झाली आहे, जास्त झालेली आहे. याची एक विवेचना ही एक आपल्याला लक्षात येऊन जाते की वरती किंमत त्याच्या सरासरीपेक्षा, आणि जर किंमत 15 पेक्षा खाली आहे तर ती सरासरीपेक्षा कमी झालेली आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात येऊन जाते. आणि जर किंमत त्या 15च्या आसपासच ट्रेड जर करते तर ती एका मीडियन पशी, मीन पशी, त्याच्या ॲव्हरेज पशी ट्रेड करू राहिली, ही एक सिंपल सी गोष्ट आपल्याला तिथं लक्षात येऊन जाते. म्हणून काय लक्षात ठेवायचंय, जेव्हा केव्हा तुम्हाला संधी, ऑपॉर्च्युनिटी तिथं भेटते त्यावेळेस एक बघा की त्याचा ॲव्हरेजच्या वरती तर त्याने क्लोज केलंय का. क्लोज जर केलंय तर तो तुमच्या वॉच लिस्टला, तो तुमच्या नजरेसमोर येणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जर किंमत त्या 15 दिवसाच्या, समजा ही किमतीच्या ऐवजी मी याला 15 दिवसाचा सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज म्हणतो, याच्या वरती जर किंमत जर बंद होते तर त्या बेसिसवरती मी इथं तेजी वाले किंवा बुलिश वाली मूव जी आहे मी ती कन्सिडर करू शकतो. आणि जर ती किंमत, ती व्हॅल्यू 15 दिवसांच्या खाली डेली टाइम फ्रेमच्या बेसिसवरती क्लोज करतोय तर मी त्याला बेरिश सेंटिमेंट किंवा बेरिश साईडचा ट्रेड म्हणून कन्सिडर करू शकतो. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलंय, या सिंपलच्या गोष्टी मी तर ह्या एक आवरचा जरी टाइम फ्रेमचा चार्ट असेल त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेड्स कशा पद्धतीने एक्झिक्युशन होऊ शकतात त्याबद्दल मी तुम्हाला इथे सांगतोय. तर इथं आपल्याला 3 मुव्हिंग ॲव्हरेज दिसतंय. याच्यामध्ये ह्या चित्रामध्येच, याच्या पर्टिक्युलर चार्टमध्ये आपल्याला 2 सिच्युएशन दिसतात. पहिल्या सिच्युएशन मध्ये एक दिसतंय की किंमत जी आहे ती मुव्हिंग ॲव्हरेज पेक्षा जास्त आहे, वर आहे, आणि ती जवळजवळ 30 सप्टेंबर पासून 30 ऑगस्ट पासून जवळजवळ आपल्याला कळतंय ऑलमोस्ट 5 ऑगस्ट पर्यंत आहे ती कंटिन्युअस वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. आणि जेव्हा केव्हा किंमत ती वरच्या बाजूला येते पुन्हा एकदा रिट्रेसमेंट जे आहे त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आपल्याला होताना दिसतोय. परत एकदा थोड्या वेळाकरता खाली आल्यानंतर पुन्हा एकदा पुल बॅक जो होतो होताना दिसतो. आणि डिसिसिव्हली जेव्हा त्याने त्याचा नियरेस्ट सपोर्ट किंवा त्याचा जो डिमांड झोन जो होता, जो 5 ते 6 वेळेस त्याने त्याला पकडून ठेवलेला होता, त्याच्या खाली ज्यावेळेस क्लोज केलं त्यावेळेस कंटिन्युअस फॉल जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा केव्हा तुम्हाला किंमत अशा पद्धतीने क्लोज होताना त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज होताना दिसते, सिंपल तिथनं तुमचा जो स्टान जो आहे तुम्ही तो बुलिश कन्सिडर करू शकता. अगदी बुलिश मूव झाली पहिल्याच पुल बॅकला तुम्हाला सेल करायचं नाही, चुकी करायची नाही. त्यानंतर थोडंसं वेळ द्या, कारण परिपक्व होण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा प्राइस जर खालच्या बाजूला क्लोज होताना आपल्याला दिसते एक ट्रेंड लाईन किंवा नियरेस्ट सपोर्ट किंवा त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या, तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आपल्याला किंमत जाताना दिसते, तर त्यामध्ये तुमचा ट्रेड जो आहे तुम्ही तिथं व्यवस्थितरित्या इनिशिएट जो आहे तो व्यवस्थित करू शकता. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू अंडरस्टँड ओव्हर हिअर. आणि ही एक बेसिक गोष्ट, ही एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला येणं इथं गरजेचं आहे. जसं इथे एक व्हर्टिकल अपमूव्ह झाली, त्या व्हर्टिकल अपमूव्ह नंतर एक पुलबॅक सुद्धा आला आणि तो पुलबॅक जो आहे तो पुन्हा एकदा एक हाय बनण्यामध्ये होताना जाताना दिसला आणि त्यानंतर पुन्हा 5 ते 6 दिवसाचा एक साइडवेज मूव्ह जो आहे तो क्रिएट तिथं आपल्याला होताना बनताना तिथं दिसतो. आणि तोचा ब्रेकडाऊन जेव्हा केव्हा होणार आहे, तो ब्रेकडाऊन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला त्या मुव्हिंग ॲव्हरेजेस सुद्धा ते सांगतील की बाबा त्या प्राइसला, त्या किमतीला नेमकं तिथं काय करायचं आणि त्याच्या डोक्यामध्ये काय आहे. म्हणून जेव्हा केव्हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघतात त्यावेळेस तुम्हाला ते मुव्हिंग ॲव्हरेजचं कॉम्बिनेशन्स जे आहे ते लक्षात येणं गरजेचं आहे. कारण ते मुव्हिंग ॲव्हरेज जे भरपूर काही गोष्टी आपल्याला सांगत असतात की बाबा त्याचा तोल कोणच्या बाजूला आहे, त्याचा तोल वरच्या बाजूला आहे की खालच्या बाजूला आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वेळोवेळी आपल्याला तिथं लक्षात येत असतात. आणि ह्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचं फक्त ज्या लोकांनी त्याला व्यवस्थितरित्या आयडेंटिफाय केलंय तो एक अशा पद्धतीने, असं नाहीये, तुम्हाला ऑड ऑफ द थिंग जे आहेत वेगवेगळ्या पॅरामीटर्स मधनं त्याला चेक करणं सगळ्यात महत्वाचं असतं. आता चार्ट वरती जाऊयात आणि ऍक्च्युअल चार्ट मध्ये प्राइसचं तिथं काय होतं बिहेवियर ते बघण्याचा कृतीतनं आपण समजून घेऊयात, कारण त्यामधनं आपल्याला आयडिया येईल की प्राइस नेमकं तिथं काय करत होती. जर या चार्ट वरती जर आलो आणि हा जानेवारी फेब्रुवारी मधला सेन्सेक्सचा चार्ट आहे, त्या जानेवारी फेब्रुवारी मधल्या सेन्सेक्सच्या चार्ट वरून आपल्याला लक्षात येऊन जाईल एक सिंपलचं मुव्हिंग ॲव्हरेज इथे यूज केलंय जे की 21 मुव्हिंग ॲव्हरेजेस. ह्या 21 मुव्हिंग ॲव्हरेजेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर वेळोवेळी जे आहे ते मुव्हिंग ॲव्हरेज ऍज अ सपोर्ट म्हणजे मागणीवाला झोन जो आहे तो आपल्याला करता दिसतंय. त्याचबरोबर काही ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ते मुव्हिंग ॲव्हरेज ऍज अ
सप्लाय म्हणजे पुरवठाचं काम, रेजिस्टन्सचं काम जे ते करताना दिसतंय. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही ट्रेडिंग करताय त्या ट्रेडिंग मध्ये एक गोष्ट लक्षात राहून द्या की तिथं ट्रेंड, अंडरलाईन ट्रेंड जो आहे तो वरती जाणारा आहे का की खाली जाणारा आहे. आणि त्याबरोबरच असे जे काही मुव्हिंग ॲव्हरेजेस, जसं ह्या केसमध्ये 21 सिंपल मुव्हिंग ॲव्हरेजेस यूज केलंय, म्हणजे 21 दिवसांची त्याची किती सरासरी आहे त्याचा उपयोग जो आहे तो केलेला आहे. आणि जेव्हा केव्हा प्राइस अशा पद्धतीने आपल्याला जाताना ती दिसते तर जास्त आपल्याला तिथं काही डोकं जे आहे ते लावण्याचं काम नाही, सरळ सरळ त्या ट्रेंडमध्ये. आता इथं आपल्याला कळतंय किंमत मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती होती, त्या मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये प्राइस आपल्याला अशा पद्धतीने एक मूव्ह करताना दिसते. तर जोपर्यंत ती ट्रेंड लाईनला फॉलो करते त्या ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलंच आहे. आणि जेव्हा केव्हा ती ट्रेंड लाईनच्या खाली क्लोज करते त्यावेळेस आपण एक सिंपलची गोष्ट बघणं आहे की त्या ट्रेंड लाईनच्या आसपास, म्हणजे काय किंमत त्याच्यापासून रिजेक्ट होईल, पुन्हा खाली जाईल, पुन्हा एकदा थोडेसे हुकअप जे आहे ते देईल, त्या हुकअप नंतर पुन्हा आपल्याला रिजेक्शन जर येताना दिसतंय मग त्या केसमध्ये तुम्हाला तुमचे ट्रेड्स जे आहेत इनिशिएट करताना दिसणं गरजेचं आहे. असं नाही की एक मोठी कॅन्डल झाली म्हणून तिथं मी पुट मध्ये एंटर करतोय, एक मोठी आणखीन एक कॅन्डल झाली म्हणून तिथे एंटर करतोय, नक्कीच नाही. तुम्हाला हमेशा लक्षात ठेवा बार्गेनिंगच्या भावामध्ये जे आहे ना ती गोष्ट घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या सिंपल मार्केटमध्ये गेलात, त्या मार्केटमध्ये तुम्हाला घ्यायचंय समजा कुर्ती घ्यायची कुठली तरी, ती कुर्ती त्या विक्रेत्याने तुम्हाला सांगितली चला मी 400 रुपयाला पर पीस जो आहे तो तुम्हाला मी विकू शकतो, मग तुम्ही लगेच हो म्हणणार का? नक्कीच नाही. तुम्हाला तिथं बार्गेनिंग जे आहे ती करणं गरजेचं आहे. बार्गेनिंग करून तिथं योग्य किमतीला ते घेणं गरजेचं आहे. म्हणजे 400 रुपयांच्या घेण्याऐवजी तुम्ही तिथं त्याला म्हणून ऑफर करू शकता की 300 रुपयाला दे दादा, 320 रुपयांना दे दादा. ह्या हिशोबाने जर तुम्ही केलं तर तुमचा जो आहे तो फायदा होण्याचे चान्सेस तिथं राहतील. एल्स तुम्ही जर त्या मार्केट प्राइसला जर घेत असाल तर तिथं तुमचा तोटा किंवा लॉस जे आहे ते होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे आहेत तर तिथं होऊ शकतात. म्हणून बार्गेन करणं गरजेचं. आणि ते बार्गेनिंग करण्याचा पॉवर कुठे येईल? त्यामध्ये तो पॉवर जो आहे या मुव्हिंग ॲव्हरेजच्या उपयोगातनं किंवा जसं मी इथं ट्रेंड लाईनचा जो युटिलायझेशन तुम्हाला म्हणलो त्या ट्रेंड लाईनच्या माध्यमातून जो आहे तो तुम्ही व्यवस्थित वेळोवेळी ते करू शकता आणि त्याचा उपयोग तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. आता दुसरा जो महत्वाचा रोल प्ले करणं गरजेचं आहे की तिथे ट्रेंड काय चालला ते बघणं गरजेचं आहे. हायर टाइम फ्रेम मध्ये जर ह्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला, ह्या पर्टिक्युलर चार्टला जर तुम्ही बघितलं तर हायर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला कळतंय की किंमत जी ती अशी खाली जाते, पुन्हा एकदा पुल बॅक करते, पुन्हा खाली जाते, पुन्हा पुल बॅक करते, पुन्हा खाली जाते, पुन्हा थोडासा पुल बॅक करते, पुन्हा खालच्या बाजूला जाते. म्हणजे इथं जो आहे तो खाली जाणारा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डाऊन असं म्हणतो, म्हणजे किंमत सरळ सरळ खाली जाते, ज्याला डाऊन ट्रेंड असं म्हणलं जातं. त्या डाऊन ट्रेंडच्या दिशेमध्ये जे आहे ते किंमत किंवा मार्केट जे आहे ते आपल्याला जाताना दिसतं. मग त्या डाऊन ट्रेंड मध्ये आपण कुठल्या स्पॉटला विकायला पाहिजे? त्या डाऊन ट्रेंड मध्ये आपण असा स्पॉट निवडला पाहिजे का जिथं आपल्याला एक किमतीचा लोअर हाय होतो, ना की आपण अगदी लोअर लोला त्याला विकण्याचा प्रयत्न करतो. हे जे चुका ज्या आहेत, ज्या आपण वेळोवेळी रिपिटेटिव्हली करतोय, ह्या चुकांना पुन्हा पुन्हा न करणं हे महत्वाचं आहे. अशा लोअर हायच्या आसपास आपण जर आलो तर तिथं एक योग्य पोझिशन आहे. आणि ती योग्य पोझिशन केव्हा तुम्हाला लक्षात येईल? ती योग्य पोझिशन लक्षात येणं गरजेचं म्हणजे काय की त्याच्यामध्ये तुम्ही जो कुठला मुव्हिंग ॲव्हरेज मध्ये काम करता, जसं ह्या केसमध्ये इथं आपल्याला दिसतंय की सिंपल 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वर जे आहे ती किंमत गेलेली आहे, म्हणजे ती एक ओव्हरबॉट झोन मध्ये जे आहे ते आपल्याला जाताना दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये तुम्ही एक करू शकता, एक ट्रेंड लाईन जो आहे तो तुम्ही यूज करू शकता. त्या ट्रेंड लाईन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा त्या ट्रेंड लाईनच्या आसपास किंमत गेली का, म्हणजे नक्कीच तुम्ही जे चार्ट बघू राहिले, जे तुम्ही किंमत बघू राहिली, ज्या कुठल्या सिक्युरिटी स्टॉकची बघू राहिला त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा ही किंमत अगदी योग्य ठिकाणी गेलेली का, जिथं तिथं रिएक्शन जे आहे लोअर टाइम फ्रेम मध्ये काय होते त्या रिएक्शनला बघा आणि त्या रिएक्शनच्या हिशोबाने त्याला सिम्पली फक्त फॉलो करा. जर तुमचं अनालिसिस हायर टाइम फ्रेम मध्ये, म्हणजे हा चार्ट 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, तर ऑब्व्हियसली माझ्या एंट्रीसाठी मी तिथं पकडेल 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये मी एंट्रीसाठी पकडेल. आणि ती 3 मिनिटांमध्ये माझा जो 3 मिनिटाच्या ट्रेंडनुसार जो कुठला लोअर आहे असेल तो माझ्यासाठी माझा जो आहे तो स्टॉप लॉसचं जे काम जे आहे ते करण्याचा प्रयत्न करेल. ह्या अशा लोअर किंवा मायन्यूट लेवलला जाऊन तुम्ही त्या गोष्टीला जे आहे ते चेक तिथं करू शकता. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही चार्ट्स बघताय, जेव्हा केव्हा तुम्ही ह्या गोष्टी बघताय, त्यामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या. आता जसं की मला इथं एक शॉर्ट ट्रेड जो आहे तो इनिशिएट करायचा, मला कळलं की बाबा एक अशा पद्धतीची ट्रेंड लाईन जी आहे ती तिथं आली आहे आणि त्या ट्रेंड लाईन मध्ये मला ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती शोधायची आहे.
मग ऑपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी मी काय करेल, सगळ्यात महत्त्वाचं वेट करणं गरजेचं आहे. मला ऑलरेडी माहिती आहे की इथं ह्या पॉईंटमधनं पास होणारी मी ट्रेंड लाईन तर एकदम सही पद्धतीने राईट दिशेने जी ती डिक्टेट केली आहे. पण मी कशासाठी वेट करेल, ह्या ट्रेंड लाईनच्या आसपास परत जेव्हा केव्हा किंमत येणार आहे, भले ती 2 दिवसांनी, भले 10 दिवसानंतर येईल, भले ती 1.5 दिवसानंतर येईल, भले ती 5 दिवसानंतर येईल, भले ती अगदी 7 दिवसानंतर सुद्धा येईल, त्यावेळेस मी जे आहे त्याला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करेल. इथं जर तुम्ही बघितलं तर जेव्हा किंमत आली तर ऑलमोस्ट जे आहे ती 2 तास 30 मिनिटाच्या आसपास जी ती साईडवे झाली. त्याच्यानंतर जर तुम्ही जो फॉल बघू शकता, प्लस यामध्ये तुम्हाला हे पण कळलं की किंमत जी त्या 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास फुल बॅक करण्याचा पण प्रयत्न करते, पण तिथं ती काय होते, सस्टेन राहते का? सस्टेन अजिबात राहत नाहीये. सस्टेनन्स जो आहे तो होत नाहीये. म्हणजे तिथं विक्रेते जे आहेत त्याचा आवक जी आहे ती सगळ्यात जास्त आहे आणि डिमांड जे आहे म्हणजे त्याला मागणी जी आहे अतिशय कमी, म्हणून त्याचा जो फरक जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. म्हणून रॅन्डमली फक्त तो मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेलाय, नक्कीच नाही तिथं आपल्याला ऑपॉर्च्युनिटी होऊ शकते, असू शकते. बट यामध्ये तुम्ही जर संयम जर ठेवता, त्या संयमाचा योग्य विनियोग, योग्य हिशोब जर तिथं ठेवताय, तर ऑटोमॅटिकली एक सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा तुमच्यासाठी ते सगळं काही काम जे आहे ते करताना दिसू शकतं. जसं या पर्टिक्युलर केससाठी मी फक्त 21 मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते युटिलाइज केलंय. यामध्ये आता मला थोडंसं आणखी डबल कॉन्फर्मेशनच्या गोष्टी ज्या आहेत ते यूज करायच्यात. त्याकरता इथं तुम्ही जे आहे याला कॉपी करू शकता आणि कंट्रोल व्ही करून पुन्हा त्या गोष्टी करू शकता. तर 3 वेळेस तो मुव्हिंग ॲव्हरेज जो मी ते यूज केलाय. त्यामध्ये दुसरा जो मुव्हिंग ॲव्हरेज मी वापरायचा मला तो एकदम छोट्याशा टाइम फ्रेमचा मी मुव्हिंग ॲव्हरेज इथे घेतो, जसं की 5 डे मुव्हिंग ॲव्हरेज इथे घेतो. तर त्या मुव्हिंग ॲव्हरेजला घेतल्यावरती दुसरा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवण्यासारखा आहे, त्याचा कलर जो आहे तो मी चेंज करतो, त्याला रेड ऐवजी हा घेतो. ओके. दुसरा जो मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे त्याचा मी पुन्हा एकदा त्याचा टाइम फ्रेम जो होतो चेंज करतो, जसं की 11 मी इथे घेतला आणि त्याची स्टाईल जी आहे ती रेड करतो, त्याची विड्थ नॉर्मलच ठेवतो, त्याच्यामध्ये कन्फ्युजन नको. तर 3 मुव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत ते इथे युटिलाइज झालेत. हा जो 5चा जो झालाय तो लगभग 21च्या बरोबरचा झालाय. तर त्याला आपण कलर हा देऊयात आणि त्याची विड्थ वाढवूयात. ओके. तर हे 3 मुव्हिंग ॲव्हरेजेस यूज केलेत, जे की सायमल्टेनियसली मला आयडिया देत राहतील की नेमकं ट्रेंड किंवा प्राइस जी ती कुठल्या दिशेमध्ये कुठल्या डायरेक्शनमध्ये चालली आहे. आता त्याला मला एक गोष्ट चेक करायची की प्राइसचं बिहेवियर नेमकं तिथं कशा पद्धतीने होतंय ते व्यवस्थितरित्या बघायचं की हे मुव्हिंग ॲव्हरेज सुद्धा भले प्राइस ॲक्शनच्या बाबतीत मला ते आयडिया त्याची माहिती जी ती उशिरा देत असतील, बट बघायचंय की नेमकं त्यामध्ये काय गोष्टी होतात. तर एक जर तुम्ही ऑब्झर्व जर करत असाल, जसं की ह्या ट्रेंड लाईनच्या आसपासपासून मी गोष्ट बघतोय, तर त्यामध्ये मला हे लक्षात येत आहे की 21 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो ऑलमोस्ट दूर आहे, 11 मुव्हिंग ॲव्हरेज ऑलमोस्ट मिळाले आणि 5 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो अगदी कॅन्डलस्टिकला जवळ आहे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. पण तुम्ही जर पॉइंट आउट किंवा स्पॉट आउट जर करत शकत असाल तर त्या तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजचं जिथं जेव्हा केव्हा जवळपास एकाच पॉइंटच्या आसपास जेव्हा केव्हा क्रॉसओव्हर येतंय, त्यावेळेस तिकडनं एक चांगल्या पद्धतीचा फॉल जो आहे तो आपल्याला खालच्या बाजूला होताना दिसतोय. जसं की इथं ते तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजचं तर क्रॉसओव्हर तर झालेला नव्हता, बट ह्या 2 मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर होताना दिसला. पुन्हा एकदा आपल्याला तो फॉल जो आहे तो होताना दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जे 3 मुव्हिंग ॲव्हरेज जर आपण जे यूज केले ते एका सिंगल पॉइंटच्या आसपासपासूनच खालच्या दिशेला जर मूव्ह राहिले तर ऑब्विसली आपला जो व्ह्यू जो असतो तो पर्टिक्युलर बेरीज साईडचा व्ह्यू असतो आणि त्या बेरीज साईडच्या व्ह्यूला आपण तिथं चेक करणं सगळ्यात महत्वाचं असतं, कारण तिकडनं आपल्याला राईट दिशा जी ती होताना दिसते. परत जर आपण 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमच्या हिशोबाने मी कन्सिडर आउट करतोय, आता या पर्टिक्युलर केसमध्ये ऑब्विसली किंमत 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच होती किंमत टोटली. बट इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो 5 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज होता आणि हा जो 11 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज जो होता आणि हा 21 मुव्हिंग ॲव्हरेज होता, यांचा क्रॉसओव्हर जो एका सिंगल पॉइंटला होता दिसला. किंमत 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच होती, म्हणजे एक ट्रेंड जो आहे तो खालच्या बाजूला होताना दिसतोय.
आणि जेव्हा केव्हा तो आपल्याला क्रॉस उलट्या दिशेमध्ये होताना दिसतोय, प्लस प्राइस किंमत जी ती त्याच्यावरती होताना दिसते, म्हणजे एक बुलिश बायस कन्सिडर करणं गरजेचं आहे. पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती सगळ्यात अगोदर किंमत किंवा प्राइस जी ती आपल्याला निघताना दिसते, आणि त्या सगळ्यात अगोदर जेव्हा केव्हा 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती किंमत प्राइस निघते त्यावेळेस त्याला फॉलो करणं गरजेचं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर ही 21 मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि ते 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या इथं वरती आपल्याला जाताना दिसते, म्हणजे तो एक जो पुलबॅक जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. आणि त्या केसमध्ये मग आपल्याला मुव्हिंग ॲव्हरेज ऐवजी जी कुठली ट्रेंड लाईन आपण तिथं घेतली आहे त्या ट्रेंड लाईनचा उपयोग जो आहे तो आपण तिथं करताना होताना दिसू शकतो. म्हणून ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचा बेसिक फॉलोअप जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. आता इथं जर तुम्ही बघितलं तर जेव्हा केव्हा पुलबॅक आला तो पुलबॅक मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा पुलबॅक इकडनं ज्यावेळेस झाला त्यावेळेस तो पहिला जो रिजेक्शन झाला तो 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास झाला. पुन्हा एकदा प्राइस आपल्याला खालच्या बाजूला जाताना दिसली, परंतु जेव्हा केव्हा त्याने कॉन्कर केलं तर ऑलमोस्ट प्रिव्हियस जो कुठला सप्लाय किंवा रेजिस्टन्स झोन जो होता त्या सप्लाय किंवा रेजिस्टन्स झोनला टॅप केल्यानंतर पुन्हा आपल्याला कंटिन्युएशन जो आहे तो डाऊन साइड मध्ये होताना तर दिसतोय. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जर बघितल्या तर ऑटोमॅटिकली तुमची इम्प्रोव्हायझेशन म्हणजे तुम्ही रॅन्डम जे ट्रेड्स घेण्याचा जो प्रयत्न करत असता तो ट्रेड्स रॅन्डम घेण्याचा प्रयत्न जो आहे तो तुमचा डाऊन होऊन जाईल आणि एंट्रीज जे आहेत ते एकदम कमी होऊन जातील आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात राहील बाबा की मी जर ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजचा क्रॉसओव्हर झालंय 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती प्राइस गेली आहे तर मला एक गोष्ट माहिती पाहिजे की माझा इथं रिस्क प्रिव्हियस सपोर्ट झोनच्या आसपास जो की या केसमध्ये इथं आहे, जो सेफ प्लेअर आहे एकदम छोटा रिस्क घ्यायचा आहे, जर मोठा प्लेअर थोडासा जास्त मोठा रिस्क त्याला घ्यायचा तर तो ह्या पर्टिक्युलर पॉईंटच्या आसपास ठेवू शकतो. आणि ह्या केसमध्ये जर त्याला टार्गेट झोनसाठी जर जायचं आहे तर ऑटोमॅटिकली ह्या झोनला तो पर्टिक्युलर टार्गेट आउट करू शकतो, कारण त्याला माहिती प्राइसने जे आहे ते तिकडनं ब्रेकडाऊन केलं होतं आणि पुन्हा एकदा प्राइस जी आहे जर ट्रेंड लाईनच्या वरती जर सस्टेन आउट जर करत असेल तर ऑटोमॅटिकली ती माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये लॉस होण्याऐवजी तुमचे विनिंगचे जे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होते. हे समजलंय का? प्लीज येस नो म्हणून चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. समजलं असेल तर प्लीज चॅटबॉक्स मध्ये येस नो म्हणून कमेंट करा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा पण आहे, हे छोटे छोटे टाइम फ्रेम जे आहेत ना ते आपल्याला आयडिया देत असतात की नेमकं तिथं काय होऊ राहील. जसं इथं बघितलं परत एकदा जो इथं हा जो स्टॉप लॉस पकडला होता जो आपण टार्गेट झोन पकडला होता तो 1 किंवा 2 दिवसामध्ये झाला. त्याच्यामध्ये इन बिटवीन थोडं बहुत रिजेक्शन्स पण जे आहेत ते क्रिएट होताना दिसले, बट त्यामध्ये तुम्हाला एक अंडरस्टँडिंग जी आहे ती तिथे क्रिएट होऊन जाते की तुम्हाला एक चांगला कॉन्सेप्च्युअल आहे. आता याच्यामध्ये जो फॉल जो होतोय तो फॉल होताना तिथं आणखीन कुठल्या कॅन्डलस्टिक्स येत आहेत का त्या कॅन्डलस्टिक्सला सुद्धा चेक करणं गरजेचं आहे, किंवा कुठल्या आणखीन ऍडिशनल इंडिकेटर्सला आपण यूज करू शकतो का ते बघणं सुद्धा गरजेचं आहे. आता आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा जो पॉइंटर जो आहे तो एका याच्यापासनं किंमत किंवा प्राइस जी ती जाणं गरजेचं आहे, कारण त्यावरनच आपल्याला त्याची व्यवस्थितरित्या आयडिया जी ती येताना दिसेल. आता याच्याकरता मी याला बेसलाईन मध्ये तर नाही याच्यामध्ये दिसणार नाही, कॉलम्स मध्ये नाही, कॅन्डल्स मध्ये कॅन्डल्सच्या आसपास तो जो डेटा जो होता गो टू इथला तो डेटा होता. आता तुम्ही इथं जर ऑब्झर्व जर करत असाल ह्या पर्टिक्युलर पॉईंटच्या आसपास मी इथं कॅन्डलला जे आहे ते गायब करतो थोड्या वेळा करता. जर तुम्ही जर चेक केला असाल तर इथं आपल्याला तो सिग्नल होता की 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती प्राइस होती, पण जो सेकंड सिग्नल जो इथं क्रिएट झाला अगदी सपोर्टच्या आसपास इथं जो छोटा मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो खालच्या बाजूला आपल्याला क्रॉस करताना दिसला आणि ती जी मूव्ह जी क्रिएट जी होती तिथं एकदम शार्प काइंड ऑफ जी सेलिंग जी आपण म्हणतो ती पण आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवण्यासारखं आहे. पहिली जी मुद्दा जो आहे इथे लक्षात ठेवण्यासारखा ती म्हणजे ट्रेंड लाईनच्या खाली आपल्याला प्राइस किंवा किंमत इथं जाताना दिसते. दुसरा जो मुद्दा जो आहे याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखा तो दुसरा मुद्दा आहे की 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली किंमत आहे, म्हणजे एक बेरिश किंवा मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये
तिसरा जो मुद्दा इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे तो म्हणजे हा क्रॉसओव्हरचा, जिथं आपल्याला 5 मुव्हिंग ॲव्हरेज आणि 11 मुव्हिंग ॲव्हरेज ह्या दोघांचा छोट्या टाइम फ्रेम मध्ये एक बेरिश म्हणजे मंदीवाल्यांच्या दिशेमध्ये जाणारं काय झालंय, क्रॉसओव्हर झालंय. आणि त्या क्रॉसओव्हरला आपण तिथं टार्गेट आउट करू शकतो. फक्त ज्यावेळेस त्याच्यामध्ये पोझिशनिंग करतोय ऑटोमॅटिकली तिथं थांबणं, त्याला पर्टिक्युलर फॉलोअप करणं हे एक गरजेचा मुद्दा, गरजेचा पॉईंट जो आहे तो लक्षात ठेवण्यासारखा असतो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही टार्गेट आउट जर केलं तर ऑटोमॅटिकली तुमची जी स्किल जी ती वाढताना दिसेल. तुम्ही इथं जर बघितलं गॅप डाऊन होऊन सुद्धा किंमत एक पुल बॅक करताना दिसली आणि तिकडनं एक कंटिन्युअस जो आहे फॉल जनरली क्रिएट करताना दिसला. आणि याला बॅक टेस्ट जे तुम्ही वेळोवेळी करू शकता. कुठल्याही मुव्हिंग ॲव्हरेजचा कॉम्बिनेशन जे आहे एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही तिथं करू शकता. इथं बघा एक एवढी मूव्ह झाल्यानंतर पुन्हा एक टाईट कन्सॉलिडेशन जे 4-5 दिवस झाल्यानंतर पुन्हा एकदा सिंगल पॉईंटच्या आसपासच तिघांचं क्रॉसओव्हर इथं झालं. आणि जर असं काही जर सिच्युएशन अशी कंडिशन जर तुम्हाला दिसत असेल बघा इथे, त्या तिघांचं सुद्धा क्रॉसओव्हर जे आहे ते एका सिंगल पॉईंटच्या आसपास झालंय. म्हणजे अगदी तुमचं हे 21 मुव्हिंग ॲव्हरेज, अगदी हे तुमचं 11 मुव्हिंग ॲव्हरेज आणि अगदी हे तुमचं 5 मुव्हिंग ॲव्हरेज, हे तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेज जर खालच्या बाजूला जात आहेत त्यामध्ये 21 वरती आहे, त्याच्यामधोमध 11 आहे आणि सगळ्यात खाली जे ते 5 मुव्हिंग ॲव्हरेज आहे. म्हणजे एका सिंगल पॉइंटला हे जे क्रॉसओव्हर जर आपल्याला तिथे येताना दिसतंय तर याचा अर्थ असा आहे का ती इथे एक तगडी मूव जी आहे ती क्रिएट होण्याची चान्सेस, शक्यता जी ती सगळ्यात जास्त आहे. आणि त्याला तुम्ही टार्गेट आउट जे ते करू शकता. आणि जेव्हा केव्हा असं गोष्ट येते त्यावेळेस एंट्री करताना मग काय कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर ही ज्यावेळेस ती फॉर्मेशन होताना तयार होत आहे 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, तर तिथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही फॉर्मेशन झालंय हे तुम्हाला केव्हा लक्ष देणार आहे, या शेवटच्या कॅन्डलच्या आसपास. इथं तुम्ही 3:30 आसपास ही गोष्ट करू शकता किंवा 3:28 तुम्हाला माहिती की बाबा हा एक सिंगल हे झालंय. प्लस इथं जो आहे टाईट कन्सॉलिडेशन 2 ते 3 दिवसांचा झालाय बघा. हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस, हा ऑलमोस्ट तिसरा दिवस, हा चौथा दिवस आणि 5वा दिवस. जेव्हा केव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, एकदम सिंपलचा रूल आहे, जेव्हा केव्हा 4 पासून 7 दिवसांचं जर अशा पद्धतीचे एक टाईट रेंजचं जर मार्केट जर झालं असेल, 4 ते 5 दिवसामध्ये टाईट रेंजचं जर मार्केट जर झाला असेल तर नक्की नक्की तुमच्यासाठी एक बिगर ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती हमेशा तयार राहत असते. आणि त्या बिगर ऑपॉर्च्युनिटीसाठी तयार राहणं तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण बाकीच्या वेळेस काय होतं, मार्केट एकदम साईडवेज होतं, तिथं आपले जे टार्गेट्स असतात भरपूर खूप खूप मोठे असतात. आणि जेव्हा केव्हा मार्केट आपल्याला मोठी मूव देण्यासाठी तयार राहतं तेव्हा आपण एकदम छोटेसे प्रॉफिट्स घेऊन तिकडनं किंवा मोठे लॉसेस घेऊन, उलट होतं आपल्या बाबतीत, मोठे लॉसेस आणि छोटेसे प्रॉफिट्स घेऊन जे ते आपण तिकडनं आउट होऊन जातो. तर ह्या छोट्या पॉइंटर्स वरती लक्ष जर दिलं तर ऑटोमॅटिकली होऊ शकतं. मग याच्यामध्ये काय तुम्हाला इथं लक्ष देतं तर तुम्हाला माहिती आहे एकदम छोटासा माझा काय स्टॉप लॉस आहे, नेक्स्ट डेला सुद्धा आहे. पण व्हॉलटिलिटी तुम्हाला माहितच आहे, सकाळी सकाळी काय व्हॉलटिलिटी असते आणि त्या व्हॉलटिलिटीमध्ये जर तुम्ही एंट्री करताय ऑटोमॅटिकली तुमचं टेम्परामेंट तुम्हाला जे 1000, 1500, 2000 रुपये जे भेटतायत दिसतायत त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की नको बाबा आता आपल्याला जे आहे ना याच्यामध्ये लॉसेसचे चान्सेस जे ते होऊ शकतात. मग म्हणून माझं म्हणणं हे की जर तुम्हाला पूर्वश्रमी म्हणजे तुमचा इतिहास जर प्राइस ऍक्शनचा जर असं सांगतोय की बाबा सलग 5 दिवसापासून, सलग 7 दिवसापासून एकदम टाईट रेंज मार्केट मध्ये जर मार्केट ट्रेड जर झालेलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ऑपॉर्च्युनिटीला काय करणं आहे, कॅश इन करणं आहे. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. आणि असे सेटअप्स ज्या आहे जनरली जर तुम्हाला निफ्टी 50 मध्ये दिसत आहेत किंवा सेन्सेक्स मध्ये कुठल्या स्टॉक्स मध्ये दिसत आहेत तर त्याला तुम्ही टार्गेट आउट करा आणि तिथं थोडंसं बॅकअप करा. त्याच्यामध्ये या तिन्ही मुव्हिंग ॲव्हरेजचा जर क्रॉस तुम्हाला दिसतोय तर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होऊन दिसते. तुम्ही इथं जर बघितलं तर त्या एका बेसिक क्रॉस सेक्शन वरती, बेसिक क्रॉस ओव्हर वरती जर इथं जर ऑब्झर्व जर करायचं झालं तर फॉल जो आहे तो ऑलमोस्ट त्या 2 ते 3 दिवसाच्या पिरियडमध्ये 1800 पॉईंटचा फॉल जो आहे, जो की ऍग्रिगेटर फॉल आहे इंडेक्स सारख्या सिच्युएशन मध्ये. तर हा एक महत्वाचा मुद्दा तिथं असतो आणि त्या मुद्द्याला आपण चेक करणं, त्याला फॉलो करणं हे गरजेचं असतं. आता हे झालं ही गोष्ट. बरं, पुन्हा केव्हा, जेव्हा हे केव्हा बुक करायचं, जेव्हा केव्हा प्राइस किंमत जी आहे त्याच्या इथं बघा 21 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास किंमत आली पण तिथनं ती क्लोज करू शकली नाही किंवा क्लोज केलं परंतु नेक्स्ट डे पुन्हा एकदा गॅप डाऊन तिथं होता दिसले आणि इथं एक चांगली मोठी कॅन्डल होता दिसते. म्हणजे तिथं ट्रेंड मध्ये बदलाव झाला आणि पुन्हा तो ट्रेंड मध्ये बदलाव व्हायच्या वेळेस जो क्रम जो होता खालच्या बाजूला तर तो क्रम उलटा होता दिसला.
सगळ्यात अगोदर किमतीने 5 मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती क्लोज केलं, नंतर 11 मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती क्लोज केलं आणि नंतर 21 मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती क्लोज केलं आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्रॉसओव्हर होतोय का ते बघणं गरजेचं आहे. तर ते क्रॉसओव्हर जे आहे ते दोन वेगवेगळ्या ठिकाणी झाले, म्हणजे 5 आणि 11चा अगोदर क्रॉसओव्हर झाला आणि त्याच्यानंतर 5 आणि 21चं मुव्हिंग ऍव्हरेजचं क्रॉसओव्हर जे आहे ते आपल्याला होताना दिसतं. म्हणजे 3 सिक्वेन्स मध्ये इथे क्रॉसओव्हर होताना दिसतात. आता ते सिक्वेन्स कसे, अगोदर कोणाचं मुव्हिंग ऍव्हरेज क्रॉसओव्हर झालं 5 आणि 11चं क्रॉसओव्हर झालं पहिल्यांदा, दुसरं जे क्रॉसओव्हर जे झालं ते 11 आणि 21चं मुव्हिंग ऍव्हरेज झालं आणि तिसरं जे आहे जे की एकदम छोटंसं मुव्हिंग ऍव्हरेज आहे जे की 5 आणि 21 मुव्हिंग ऍव्हरेज यात होताना दिसलं. म्हणजे जेव्हा केव्हा ट्रेंड रिव्हर्सल व्हायचा आहे तो ट्रेंड रिव्हर्सल होताना एक गोष्ट तिथं लक्षात ठेवण्यासारखी आणि त्याच्याकडे तुम्ही सगळ्यात आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. जर मला शॉर्ट टर्म ऑपॉर्च्युनिटी जर शोधायचं त्यामध्ये अशा 3 सेटमध्ये जे आहेत ह्या ऑपॉर्च्युनिटी जे आहेत त्या होत असतात, तर याच्याकडे लक्ष राहून द्या. म्हणजे जर माझ्याकडे 5, 11 आणि 21 मुव्हिंग ऍव्हरेज आहे तर या तिघांचे किती सेट होऊ शकतात ते बघा. एक पहिला सेट जो होऊ शकतो तो 5 आणि 11चा होऊ शकतो, दुसरा जो सेट होऊ शकतो 5 आणि 21चा होऊ शकतो, या 11चा आणि 5चा एक सेट इथं होऊ शकतो. म्हणजे 2-2 प्रोबॅबिलिटी प्रत्येकासाठी. तर ह्या 3 प्रोबॅबिलिटी ज्या आहेत जेव्हा केव्हा त्या होणार आहेत, जेव्हा केव्हा त्या तयार होत आहेत त्या प्रोबॅबिलिटी बघा. म्हणून मला हे सांगायचं की जेव्हा केव्हा रिव्हर्सल होत आहे त्या रिव्हर्सल मध्ये हे बघा की छोटा टाइम फ्रेमचं आणि मिडल टाइम फ्रेमचा क्रॉसओव्हर झाला का, नंतर मिडल टाइम फ्रेमचा आणि हायर टाइम फ्रेमचा क्रॉसओव्हर झाला आणि सगळ्यात शेवटी छोट्या टाइम फ्रेम आणि हायेस्ट टाइम फ्रेमचा जर क्रॉसओव्हर झाला असेल तर कन्फर्मेशन आहे. ह्या केसमध्ये तुमची जर एंट्री ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास आहे किंवा इकडे आहे तर इथं तुम्ही फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा इथं या झोन पाशी एंट्री करता तर इथं तुमचा स्टॉप लॉस इथं राहून द्या. तुम्ही थोडेसे रिस्क अवर्स आहे तर तुमचा स्टॉप लॉस इथं राहून द्या. तुम्हाला आणखीन थोडीशी व्हॉलॅटिलिटीच्या हिशोबाने थोडंसं रूम पाहिजे तर इथं राहून द्या. आणि त्या केसमध्ये मार्केट जिकडनं कुठं स्ट्रॉंगली फॉल झालं होतं तो झोनला टार्गेट जो आहे ठेवण्याचा प्रयत्न करा. किंबहुना जर तो ट्रेंड तुम्ही एकदम शार्प रिव्हर्सल पकडला तर त्याला फक्त आणि फक्त होल्ड करणं गरजेचं आहे. आता इथं जर मी कॅन्डल्सला जर ऑन जर केलं तर तुम्हाला तिथं लक्षात येईल की हे जे रिव्हर्सल जेव्हा केव्हा झालंय तर बघा पहिला छोटा आणि मिडल मुव्हिंग ऍव्हरेज झालं, नंतर मिडल आणि मोठ्या मुव्हिंग ऍव्हरेजचं झालं आणि लास्टला उशिरा होता दिसत. आणि तुम्ही इथं जर बघितलं तर ते रिकव्हरी जी आहे ऑलमोस्ट अगेन 2000 पॉईंटची रिकव्हरी 2 ते 3 दिवसाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला होताना दिसते. तर याच्याकडे जर तुम्ही लक्ष जर दिलं तर बघा खालच्या बाजूला सुद्धा 1800 पॉईंट आणि वरच्या बाजूला सुद्धा 1800 पॉईंट आणि त्या हिशोबाला त्या गोष्टीला जर तुम्ही जर चेक केलं एका सिंगल पॉईंटला तुम्हाला क्रॉसओव्हर भेटते तर एकदम शार्प तो पर्टिक्युलर टाईपचा हे आहे सिग्नल आहे त्याच्याकडे लक्ष राहून द्या. अगदीच तुम्हाला अशा पद्धतीने छोटा आणि मिडल वाला भेटतो. मिडल